आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. इरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननीत पानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं. कलानेश वादापनोदार दक्षं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. शुक्लं ब्रह्म विचार सार परमा, माध्यम जगद्व्यापिनी. वीणा पुस्तकधारिणी भयदां जाग्यंधकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकांच ददतीं पद्मासने संस्थिता. वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनौ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देऊ मोहि, हरेहु कलेस विकार. हे दुख भंजन मारुति नंदन, सुनि लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. आयु निसी दिन निधि के दाता, सीति नव निधि के दाता. दुखियों के तुम भाग्य विधाता. दुखियों के तुम भाग्य विधाता. राम भगवान शरण लीजे कर दुखों से पार. पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. अगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता.
सामर्थ्याने गंगा संकट जाई मागा जय जय गंगागी जय जय गंगागिरी जय जय गंगागी जय जय गंगागे जय जय गंगागे वनवन फिरले कन कन झिजले गोदातीरी भजनाला आग लावोनी झोपडी सध्या वारी पंढरपुराला वारी पंढरपुराला शिवलिंग ते जोडी धरोणी शिवलिंग ते जोडी धरोणी नित्य स्मरे विठ्ठलाला जय जय गंगागे जय जय गंगागे जय जय गंगागे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवजी स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू आपुला तो एक देव करुणी घ्यावा पुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नोही इरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र मेंढी तालुका शिन्न या मेंढी गावामध्ये पुण्यभूमीमध्ये राहणारा गीते पाटील परिवार आणि या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं, ज्यांना आधार म्हटलं जातं, ज्यांना मायेचं सागर म्हटलं जातं असे वडील कैलासवासी रामनाथ श्रीहरी पाटील गीते यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते आणि वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात. ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पुण्यस्मरणाचा विधी. विठ्ठल आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण मंडळी या ठिकाणी जमलेलो आहे. थोडंसं इको कमी करा. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण मंडळी या ठिकाणी जमलेलो आहे. गीते परिवाराने आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा संपन्न करत असताना मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना खूप सुंदर अशी व्यवस्था. खरं तर आपल्या वडिलांसाठी एवढं सगळं करण्याचा त्यांच्या अंतकरणातला भाव याच कारणाने आहे की बाबा आमचे वडील आमच्यासाठी सर्वस्व होते. आमच्या वडिलांनी आम्हाला सर्वस्व दिलं. खरं तर आज आम्ही उभे दिसत असू, आमची ओळख असेल, आम्हाला 4 गावं ओळखत असतील, आमचा सन्मान असेल, तर हा सगळा सन्मान आमच्या वडिलांच्या कृपेचा आशीर्वादाचा आहे. आणि म्हणून आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा परिवार आहे. सबंध परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने हा सोहळा संपन्न करतो. त्यामध्ये त्यांच्या पत्नी आहेत गंगा भगीरथी ठकूबाई रामनाथ गीते, त्याचबरोबर त्यांचे बंधू आहेत श्री जगन्नाथ श्री हरी गीते, त्याचबरोबर त्यांच्या भगिनी आहेत गंगा भगीरथी जयवंताबाई हरिभाऊ खुळे, त्याचबरोबर ती गंगा भगीरथी कौशाबाई एकनाथ चव्हाणके, त्याचबरोबर त्यांच्या चिरंजीव आहेत, त्यांची मुलं आहेत श्री तात्यासाहेब रामनाथ गीते, श्री रावसाहेब रामनाथ गीते, त्याचबरोबर त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती सुलोचना यशवंत रोडे आणि समस्त गीते परिवार, सगळे सोयरे, नातलग, आप्तेष्ट मित्र परिवार, मोठा परिवार आहे. आणि सर्वच परिवाराच्या वतीने
आपल्या आजोबांना आपल्या वडिलांना ही अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा सुयोग आहे. माझ्याही जीवनामध्ये दादांना ही अखेरची श्रद्धांजली समर्पित करण्याचा जो सुयोग आहे याच गीते परिवाराच्या माध्यमातून तात्यासाहेबांच्या रावसाहेबांच्या माध्यमातून याच परिवाराचे असणारे संबंधित याच परिवाराचे स्नेही आणि आमचे अत्यंत पारमार्थिक सहयोगी पारमार्थामध्ये ज्यांची अत्यंत चांगली धडपड असते अनेक कलाकारांवरती महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या कलाकारांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे महाराज मंडळीवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि महाराज मंडळी कलाकार साऊंड असं सगळं चांगला संच ज्यांना लागतो कार्यक्रम करायचं म्हटलं की असं तसं करायचंच नाही असं ज्यांच्या अंतकरणातला सुंदर भाव असतो अशी ज्यांची धडपड असते तळमळ असते आमच्या सर्वांचे लाडके सुरेश भाऊ उगले यांच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर आज येण्याचं योग आहे. खूप धावपळ आहे सुरेश भाऊंची. सकाळपासून आबा निघाले का नाही का आबा कुठपर्यंत आहे निघालेत का नाही आणि म्हणून महाराज निघाले का नाही माऊली निघालं का नाही असं अगदी सकाळपासून जवळजवळ आबा किती फोन झाले असतील 50 झाले ते मला झालेत बा 50 म्हणून सांगता आणि म्हणून तळमळ आहे जीवापासून अंतकरणापासून धावपळ आहे खरं तर त्यामुळे महाराजांना विशेष धन्यवाद आहे सुरेश भाऊंना विशेष धन्यवाद आहे सर्वच मंडळींना एकत्र करून या ठिकाणी कार्यक्रम सुंदर करण्याचा त्यांचा भाव आहे आणि म्हणून त्यांना विशेष धन्यवाद देतो की ही सगळी जुळवाजुळव त्यांनी या ठिकाणी केली आणि म्हणून कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख करावा लागेल ते आपल्या या महाराष्ट्राचं वैभव वारकरी संप्रदायाचं वैभव आणि विदर्भरत्न रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्याबरोबर सावलीसारखं आपलं जीवन व्यतीत करणारे आपला अत्यंत कोकिळेसारखा सुंदर आवाज ज्यांनी वंदनीय गुरुवर्य रामरावजी महाराजांच्या रामायणासाठी दिला आणि त्या चौपाया ऐकाव्या त्या गोड चौपाया ऐकाव्या ती रामायणातली भजनं ऐकावी ती रामायणातलं पद ऐकावी मला असं वाटतंय रामानंद सागरांनी ते रामायण ज्यावेळी टी व्हीवरती केलं आणि त्याच्यानंतर जर कोणाच्या आवाजातून त्या चौपाया गोड लागल्या असतील तर ते आमचे रोहिदास साहेब आहे आणि म्हणून रोहिदास साहेबांना विशेष धन्यवाद देतो. खूप मोठा माणूस आहे खूप मोठ्या मनाचा माणूस आहे परंतु आपल्यामध्ये सगळ्यांना सांभाळून घेण्याचं त्यांच्या अंतकरणातला जो गोड भाव आहे जो सखा भाव आहे त्यांना विशेष धन्यवाद आहे. आबा या ठिकाणी आहेत. दुसरे गायनाचार्य आमचे मित्र आणि त्याच तोलामोलाचं गाणं त्याच तोलामोलाचं सहकार्य सेवा ज्यांची या ठिकाणी परमार्थामध्ये आहे योगदान आहे ते परम आदरणीय वंदनीय स्वर अलंकार प्रकाशजी महाराज या ठिकाणी आहेत. जोरदार टाळी वाजवा. प्रकाशजी महाराजांना विशेष धन्यवाद आहे. खूप गोड असा पद्धतीचं गाणं आवाज त्यांचा या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित आज प्रामुख्याने उपस्थित पाहुणे मंडळी म्हणून ज्यांचा उल्लेख आहे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सांदीपनी गुरुकुलाचा वाघ म्हणायला हरकत नाही धान्या वाघ म्हणायला हरकत नाही आमच्या संगमनेर येथे परम आदरणीय आमचे जिवलग मित्र रामजी महाराज पवळ यांची असणारी सांदीपनी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था त्या वारकरी शिक्षण संस्थेत असे हिरे तयार झाले आणि त्या हिऱ्यामधला हा धान्या वाघ आहे आदरणीय माऊली महाराज तांबे त्यांना विशेष धन्यवाद आहे. खूप गोड पखवाज आहे. खरं तर पखवाज ते वाजवत नाही पखवाजाला बोलायला लावतात असं गोड ज्यांचं पखवाजावरती श्रद्धा आहे जसं एखाद्या प्रियकराची प्रियसीवरती नितांत प्रेम असतं जसं आईचं आपल्या लेकरावरती नितांत प्रेम असतं ना तसं आपल्या साधनावरती आपल्या वाद्यावरती नितांत प्रेम करावं लागतं तेव्हा ते साधन ते वाद्य आपल्याला कला देतं आणि म्हणून असे नितांत बालपणापासून त्या पखवाजावरती प्रेम केलं आज ते प्रेम या ठिकाणी दिसून येतंय त्यांच्या कलेतून त्यांच्या हातातून दिसतंय. माऊली महाराजांना विशेष धन्यवाद आहे. तबल्याची तितकीच गोड साथ करणारे आणि या परिसराचं रत्न परिसराचं वैभव माझे नावकरी आदरणीय हरिभक्तपरायण अमोलजी महाराज आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. अमोलदादांना विशेष धन्यवाद. खूप गोड तबल्याची साथ त्यांची या ठिकाणी आहे. त्याचबरोबर चोपदार महाराज आहेत. विनेकरी म्हणून आपल्याला लाभणारे परम आदरणीय वंदनीय उद्धवजी महाराज आव्हाड या ठिकाणी जोरदार टाळी वाजवा. उद्धवजी महाराजांना विशेष धन्यवाद आहे. आपल्या गावातील पंचकृष आपल्या गावामध्ये ज्यांनी अत्यंत गोड अशी भजनाची परंपरा चालू ठेवली महिला भजनी मंडळ आमच्या माता मावल्या आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्वांना विशेष धन्यवाद आहे. खूप मोठी शंका मांडली आम्ही उभं राहू की नाही महाराजांना चालतंय की नाही काही नाही यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर संतांनी म्हटलं आपण तिरस्कार करण्याचं काम नाही आपली ती लायकी सुद्धा नाही आणि म्हणून सर्वांनी कीर्तनात यावं सर्वांनी कीर्तनात असावं असा गोड भाव आहे म्हणून आपण माता मावल्यांनी या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहिल्या. आपल्या सर्वांच्या चरणावरती मुक्ताई समजून नतमस्तक होतो. इकडे सर्व माझे बालगोपाळ टाळकरी विद्यार्थी मंडळी ज्ञानोबा तुकोबराय समजून यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गावातील सर्व वारकरी टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपल्या नावाचा परिचय नाही आणि म्हणून जरी नामोल्लेख मायकून झाला नाही तर आपण सर्वांनी मला माफ करा. मी तुमच्या सगळ्यांची नावं घेईल 100% घेईल खात्रीशीर घेईल वचन देऊन सांगतो फक्त एक तारीख मला द्या.
हा विनोद होता, विनोदाने घ्या, विनोदाने सोडून द्या. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इथे आमच्या रमेश भाऊ साथी यांची गोड साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी वाजवा. रमेश भाऊ साथी, इतका सुंदर साऊंड आहे, सांगावं लागत नाही आबा काय वाढवा काय कमी करा, अजिबात सांगायची गरज नाही, उलट सांगावं लागतं आवाज थोडा थोडा कमी करा, इतका आवाज देतात. साऊंडवाल्यांचा जीव असतो माईकमध्ये, साऊंडमध्ये, आणि मग ते आवाज असा चोरूच चरत देतात. परंतु रमेश भाऊंचं तसं काम नाही. साऊंड फुटला तर चालेल, पण तुम्हाला किती लागतो तेवढा घ्या. आवाज देण्याची एक अनमोकळ्या मनाने लावण्याची त्यांची पद्धत आहे. गोड साऊंड लावतात. रमेश भाऊंना विशेष धन्यवाद आहे. या परिसरामध्ये त्यांचा साऊंड म्हटला की महाराष्ट्रातून कोणता कीर्तनकार हसत हसत कीर्तनाला येतो, असा गोड साऊंड आहे. रमेश भाऊ तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. इथे यूट्यूबच्या माध्यमातून हे कीर्तन वर्षानुवर्ष आपल्याला पाहता येईल अशी परिवाराने केलेली व्यवस्था आहे. आमचे माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे माझे अत्यंत जिवलग मित्र आणि खूप सुंदर माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलला जाऊन पहा. खूप गोड व्हॉइस क्वालिटी आणि खूप सुंदर व्हिडिओ क्वालिटी ज्यांच्या चॅनलला त्यांनी दिली. खूप चांगलं वारकरी संप्रदायामध्ये काम करतात. खरं तर संप्रदायामध्ये केले कीर्तन रेकॉर्डिंग, टाकले कीर्तन रेकॉर्डिंग असं नाही. जिथे काय टाकलं पाहिजे काय नाही टाकलं पाहिजे हे कंटेंट ज्यांना कळतं त्याच्यासाठी कीर्तन लक्ष देऊन ऐकावं लागतं, कीर्तन समजून घ्यावं लागतं आणि चांगलं समाजापर्यंत पोहोचेल याच्यासाठी ज्यांनी काम केलं ती ही मीडिया आहे. आणि या मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे अत्यंत गोड आणि चांगल्या पद्धतीचं काम वारकरी संप्रदायाचं या ठिकाणी करतात ते त्यांचं मोलाचं योगदान आहे. असे माझा कीर्तनकारचे माझे जिवलग आदरणीय उमेश दादा भुसारी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. जोरदार टाळी वाजवा. दादालाही विशेष धन्यवाद. खूप सुंदर व्यवस्था आहे. सर्वच मान्यवर पाहुणे मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने बहुश्रुत आहेत. मंडपामध्ये जमलेल्या माता मावल्या, पुरुष वर्ग, बाहेर जमलेली सर्व मान्यवर मंडळी, आजूबाजूला बसलेली सर्व मान्यवर मंडळी. थंडीमुळे आता बरेच लोक ऊन धरून बसलेले आहेत. थोड्या वेळाने गरम व्हायला लागलं की सावली धरून बसतील, म्हणजे जमतील हरकत नाही. आणि म्हणून सर्वच जमलेल्या मान्यवरांना विशेषत्वाने धन्यवाद देतो. आज खरं तर गीते परिवाराला विशेष धन्यवाद देतो. एवढी गोड व्यवस्था केली आणि सुंदर अशा व्यवस्थेत कैलासवासी रामनाथ दादांना ही अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा दोनही मुलांच्या अंतकरणातला, तात्यासाहेबांचा, रावसाहेबांचा अंतकरणातला भाव आहे. आणि म्हणून आज वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा संपन्न करत असताना केलेली व्यवस्था त्यांना विशेष धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतून कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल 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 सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वंदे महाराष्ट्रभूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबरांचा 4 चरणाचा अत्यंत उत्तम गोड उपदेश करणारा अभंग. जगद्गुरु श्री तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. उपदेश का करतात? कारण संतांनी या सगळ्या गोष्टी अनुभवातून शिकलेल्या आहेत. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभव आहे म्हणून जगाला सांगतात. खरं तर कुठलीही गोष्ट अनुभवातून जगाला सांगावी, नाही तर आली डोक्यात म्हणून सांगितली असं चालत नाही. येव करेंगे तेव करेंगे चालणार नाही. काय करायचंय ते अनुभवातून मांडलं पाहिजे. म्हणून तर महाराज म्हटले अशी माणसं खूप कमी मिळतात. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराज म्हणतात जे बोलतात तसंच चालतात त्यांची पावले वंदावी. का वंदावी? कारण अशी माणसं खूप कमी आहेत. नाही तर मग भाषण चाललंय दारूबंदीवरती, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने जेब का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. पिऊ नका, चांगलं नसते दारू. अरे दारू गांजा पिल्याने परिवाराची वाताहात होते, चांगले दिवस राहत नाही, वाईट दिवस येतात रे. मुलं बाळ रस्त्यावरती येतात, बायका पोरं रस्त्यावरती येतात, समाज नावं ठेवतो, चांगलं होत नाही, परिवाराची माती होऊन जाते रे. पिऊ नका, चांगलं नसते दारू, चांगलं नसते गांजा. अरे जुगार चांगलं नाही, सोडून द्या. पिऊ नका, चांगलं नाही रे, सोडून द्या. सुंदर भाषण चाललंय, एवढं गोड भाषण चाललंय, एवढं सुंदर भाषण झालं. भाषण झाल्यानंतर कडाडून टाळ्या वाजल्या. गावाला भाषण आवडलं, लोकांना भाषण आवडलं, इतकं आवडलं. गावाला खात्री पटली की आपलं गाव दारूबंदी होणार. गावाला इतकी खात्री पटली की गावात दारूबंदी होणार. आणि मग शेजारच्या गावची मंडळी जमली होती, त्यांनाही असं वाटलं की आपल्या गावात दारूबंदी झाली पाहिजे. सगळेच माणसं एकत्र जमले आणि साहेबांची तारीख घेण्यासाठी आले. आपल्याही गावात भाषण करू, आपल्याही गावात कार्यक्रम करू, दारूबंदी होईल. मग 4-2 माणसं एकत्र जमून साहेबांकडे तारीख घेण्यासाठी आले. तर साहेबांच्या जवळ आल्यानंतर साहेब स्टेजवर उतरतच येईना. कळलं तुम्हाला? कळलं का? परत करून दाखव, थोडा स्वराचा आवाज कमी करा. साहेबांना उतरतच येईना स्टेजवर. कळलं का? दारूबंदीवरती भाषण चाललं, पण दारूबंदीवरती चाललेलं भाषण दारू पिऊन चाललं. मला सांगा,
दारूबंदीवरती करत असलेलं भाषण जर दारू पिऊन आम्ही करत असू तर किती लोक ऐकतील. जसं आचरणात नाही बोलायला खूप टमाटमा बोलता येते, मग समाज आचरण घेत नाही. तुका मने करुणी दावी वा वा. त्याचे पाय माझे जीवी त्याचे पाय माझे जीवी त्याचे पाय माझे जीवी कामडे करुणी डावी त्याचे पाय माझे दिली त्याचे पाय माझे दिली त्याचे पाय माझे दिली. करून दाखवतात आणि करून दाखवल्याशिवाय सांगण्यात मजा नाही. करून दाखवल्याशिवाय सांगण्यात काय मजा आहे. म्हणून संत जे बोलतात ते अनुभवातून बोलतात आणि अनुभवातून सांगतात. म्हणून संतांचा उपदेश आम्ही ऐकला पाहिजे. आज जगद्गुरु तुकोबराय आपल्याला उपदेश करताना भगवान परमात्म्याला आपलंसं करण्याचा उपदेश आहे. का करायचा आहे आपलासा? त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. हे बघा, या मृत्यू लोकात प्रत्येक जीव सुखाच्या अपेक्षेने धडपड करतो. लक्ष माझ्याकडे ठेवा, मला पैसे देऊन आणलेले आहे, बाकीचे सगळे फ्री आलेले आहेत. बोलावंच लागलं मला, आता काय करता, माझ्याकडे पाहिजेच लोक. एवढं जीव तुडून कीर्तन करून राहिलो, तुम्ही इकडेच पाहून राहिले म्हणून बोललो. या जन्मामध्ये या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जीव सुखाच्या अपेक्षेने धडपड करतो. माझ्याकडे पाहत राहा, सुखाच्या अपेक्षेने पळणारा जीव आहे. मी उदाहरण सह पटवून देतो. आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं जे मध्ये चाललं ते सगळं सुखाच्या अपेक्षेसाठी आहे. कशासाठी? सुखाच्या अपेक्षेसाठी. आपण काय करतो? दिवसाची रात्र, रात्रीचा हाडाची, रक्ताचं, गोल्याचं वाटुळं, वाटुळ्याचं गोल, ह्याची टोपी त्याची टोपी. पाटे राव तुमचं चांगलं चाललं आपल्या सगळ्यांचं, माया सगट आपल्या सगळ्यांचं. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काढ, रक्ताचं पाणी, गोल्याचं वाटुळं, वाटुळ्याचं गोल, ह्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी आपल्या डोक्यात, दोघांची. हे सगळं चाललं कशासाठी? सुख मिळण्यासाठी. सुख मिळावं म्हणून आमची इच्छा आहे, सुख मिळावं म्हणून आमचा प्रयत्न आहे. मुद्दा आहे का? सुख मिळावं म्हणून आमची इच्छा आहे, सुख मिळावं म्हणून आमचा प्रयत्न आहे. त्याच्या पुढे चला. जसं सुख मिळावं म्हणून तुमची इच्छा आहे, सुख मिळवण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे, तसा देव मिळावं म्हणून किती जणांची इच्छा आहे, देव मिळायचा म्हणून किती जणांचा प्रयत्न आहे. सांगा मला, किती जणांची देव मिळण्याची इच्छा आहे, किती जणांचा देव प्राप्तीचा प्रयत्न आहे? कुणाचा आहे? कोणी नाही. इथं देवासाठी कोणी बसलं नाही. या जगामध्ये देव, धर्म ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्या सांगण्यापुरत्या आहेत. माणसं फक्त आणि फक्त सब पैसे के भाई, नाही का? दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जग बैरागी, दुखिया जग बैरागी, बैरागी सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. ओ पैशाचे सगळे पैशाचे मित्र आहेत, सगळे पैशाचे पाहुणे आहेत. इथे आपलं कोणी नाही. या मृत्यू लोकांमध्ये सुखासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल आणि देवाच्या दिशेने तुमची वाटचाल नसेल ना राजाओ, तर लिहून घेऊन जा. माझं वाक्य नारदाच्या गादीवरून बोलतो. कितीही प्रयत्न सुखासाठी तुम्ही प्रपंचात करा, तुम्हाला देव मिळणार नाही, सुखही मिळणार नाही. ज्या दिवशी देव मिळेल त्या दिवशी सुख मिळाले वाचून राहणार नाही. कारण या जगामध्ये सुखरूपाईचा दुजा कोण सांगा, नाही का? माझा पांडुरंगा. ओ सारी खातो माझा पांडुरंगा, हो सारे खातो माझा पांडुरंगा, सारे खातो माझा पांडुरंगा. सुखे रूप आईचा तुझा कोणी सांगा, माझा पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, सारी खातो, सारी खातो, सारी. महाराज म्हणाले दुसरं कोणी नाही. सुखरूप कोण आहे दुसरं? सुखाचा सागर पांडुरंग परमात्मा आहे. दुसरं सुखरूप कोणी नाही. आपल्याला कोणी सुख देणारही नाही आणि सुख कुणाकडे देण्यासाठी नाही. पण तात्पुरतं सुख सगळ्यांकडे आहे, पण परमनंट सुख घ्यायचं असेल तर पंढरीला जावं लागेल. तो वाट पाहतो ना. सुखा लागी करसे तळमळ, सुखा लागी करीचे तळमळ, तू पंढरी सुजाय एक वेळ, मग
मानसी करीसी तळमळ तरी तो पंढरीसी जाय एक वेळ. महाराज म्हणाले सुख जर मिळवायचं असेल, पाहायचं असेल तर पंढरीत जावं लागेल. कारण पंढरीचा जो देव आहे तो सुखरूप आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतवीळ, कृपाळू तातडी उतवीळ. हो कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतवीळ. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ. तो उतावीळ झालेला आहे तुमच्या आमच्या भेटीसाठी. पण आमची गंमत अशी, आम्ही प्रपंचात रममान झालेलो आहे. इतके रममान झालो सुरेश भाऊ. एखाद्याला जर म्हटलं चालतं का वारीला वा, तो म्हणतो बाबा मरायला सवड नाही, वारीला कुठे येतो. मग मला सांगा, मरायला जर सवड नाही तर मग तुम्हाला मरण आला तर का मला पुढे पाठवून द्या का, जा बाबा आम्हाला मार झाला जा घेऊन, हाय मोकळीची ती म्हणता का तुम्ही. आणि तुम्ही म्हणल्यावर काळ ऐकन का तुमचं. मरायला सवड नाही असं कुठं प्रश्नाचं उत्तर असते का. एक तर माणसाने योग्य वेळेत प्रपंच सोडला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून जातो, कितीही झटा जगासाठी कितीही करा जगासाठी जग तुमच्या कामाला येणार नाही, लक्षात ठेवा. आणि आयुष्यभर एक लक्षात ठेवा, जो माणूस आपल्या अडचणीत आपल्यासाठी उभा राहिलेला आहे त्या माणसाला कधीच विसरू नका. किती मोठे व्हा आणि किती लांबपर्यंत जाऊन पोहोचा, पण अडचणीच्या काळात ज्याने आपला हात धरला त्याचा हात आयुष्यभर कधी सोडू नका. लक्षात ठेवा, आपल्या गरिबीमध्ये माणसं आपल्याला लांबून पाहुणे सांगतात आणि आपली परिस्थिती सुधारली का लांबचे पाहुणे आपल्याला जवळचे पाहुणे म्हणून सांगतात. म्हणून अडचणीतल्या माणसाला नेहमी हाताशी धरा. अरे श्रीमंत झाल्यावर तर किती माणसं आपल्या जवळ येऊन उभं राहतील, किती माणसं म्हणतील हे आमचे बरं का, हे आमचे पाहुणे आहेत बरं का, लय जवळचा संबंध आहे बरं का. अरे ते पैसे आल्यानंतर तर कोणी आपलं होईल हो, पण गरिबीच्या काळामध्ये मात्र जे आपले असतात आयुष्यभर, त्यांना लक्षात ठेवा ते माणसं विसरण्यासारखे नसतात. आणि म्हणून एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये माणसं खूप जपले पाहिजे, कारण माणूस परत भेटत नाही. एक तर माणूस म्हणून दिसणारे लोक भरपूर आहेत, माणसं पाहायला भेटत नाही. तुम्हाला माझं वाक्य कळायचं नाही. माणूस म्हणून दिसणारे माणसं भरपूर आहेत, पण माणूस की त्यांच्यातली संपल्यामुळे माणूस पाहायला भेटत नाही. ते मंगेश पाडगावकरांचे खूप गोड शब्द आहेत, खूप सुंदर शब्द ते म्हणतात. ते असं म्हणतात की आसवांना मोल ना राहिले, आसवांना मोल ना राहिले, हुंदक्या ना बोल ना राहिले, करतील तुझ्या राखेचा बाजार रे माणसा, माणसात माणूस ना राहिले. कोलाहळात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. ही धर्म देवळे सर्व धुंडोनी आलो, भिंती पल्याड त्याच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा हैदोस भावनांचा, येथे जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी, माणूस शोधतो मी. ऐका या कलियुगाची गाथा, किती सांगू आता. स्वतःचे घर भरतो ज्याचे हाती सत्ता, कष्टाने घाम गाळून, कष्टाने घाम गाळून गरीबाचा झिजतो माथा. हा न्याय आता तू दे विठाबाई माता.
अरे कलियुगाच वार लागल लाचारीने जीवन जगल हो कलियुगाच वार लागल लाचारीने जीवन जगल आता तरी तू सावध हो रे पांडुरंगाला वचन वेडाले मानसा आता तरी मानसा आता तरी मानसात ये किसी के काम जो आए वाह वाह उसे इंसान कहते हैं किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं उसे इंसान कहते हैं किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं वा वा एकदा टाळी वाजा जोरात वा वा कोणाच्या कामाला येतो ना त्याला माणूस म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे नाही का जगी जे दीन अतिपतीत तया जाऊन उठवावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे नाही का दुसऱ्याला प्रेम देणं दुसऱ्याला सांभाळणं दुसऱ्याला जवळ करणं अडचणीतल्या माणसाला मदत करणं याला माणुसकी म्हणतात एक 4-6 दिवसात एवढ्या 8 दिवसामध्ये मालेगावमध्ये एक घटना घडली 3 वर्षाच्या एवढ्या लेकराला 3 वर्षाच्या त्या लेकराला 25 वर्षाच्या पोराने तिचा विनयभंग केला आणि दगडाने ठेसून तिला मारून टाकलं. तुम्ही मोबाईलवरती पाहत असाल टीव्ही वरती पण पाहत असाल तिच्यासाठी न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरलीत माणसं. सरकार न्याय देईल न देईल त्याचा नंतरचा भाग आहे पण एक माणूस म्हणून आपण सर्व एक विचार करून पाहू 3 वर्षाच्या लेकराला 25 वर्षाच्या राक्षसाने नालायकाने हरामखोराने त्या 3 वर्षाच्या पोरीवरती अतिप्रसंग करावा आणि तिला दगडाने ठिसून मारून टाकावं हे माणूसपणाचं लक्षण वाटतं का? कुठं माणूसपणाचं लक्षण वाटतं? अरे माणसासारखा दिसतो तो ती राक्षसाची औलाद आहे. असे हरामखोर ठेसले पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा अनुग्रह घेतला पाहिजे. रांझ्याच्या पाटलाने गावच्या एका अबला नारीवरती बलात्कार केला आणि तिचा बाप पळत गेला. राज कुंपणाने शेत खाल्लं राज कुंपणाने शेत खाल्लं. राजा ज्याने गावाचं रक्षण करायला पाहिजे ना राज त्यानेच आबरू लुटली हो त्यानेच शेत खाल्लं. काय करू? 9 वर्षाचे छत्रपती जिजाऊ साहेबांच्या मांडीवरती बसलेले होते. छत्रपतींनी विचारलं काय झालं? त्यावेळी तो शेतकरी सांगतो राज कुंपणाने शेत खाल्लं. ज्या पाटलाने गावाचं रक्षण करायला पाहिजे त्या बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटलाने माझ्या पुरीची आबरू लुटली. शहानिशा करण्यासाठी पोरं पाठवले सैनिक पाठवले राजाने. गडावरून सैनिक गेले पाटलाच्या वाड्यावरती आणि सैनिकांनी सांगितलं पाटील राजाचं फरमाने गडावरती बोलवलंय तुम्हाला. मध्यधुंद अवस्थेमध्ये नाच पाहणारा पाटील सैनिकांकडे पाहून म्हणतो ए कोण कुठला राजा करे ते आजचं पोरग एवढं पोरग राजा झालं की काय आणि ते आम्हाला सांगणार का काय जगायचं आणि काय वागायचं? येत नाही मी पाटील आहे पाटील येत नाही. जा तुमचा सांगा राज्याला काय करायचंय करा. पाटलाच्या कानावरती राजाच्या कानावरती पाटलाचं फरमान गेलं. सैनिकांना तसाच उत्तर दिलं आहे त्या अवस्थेत पाटलाला बोलून आणा आणि पाटलाचा चौरंगा करा. चौरंगा करा म्हणजे काय? पाटलाचे 2 हात आणि 2 पाय कलम करून टाका. दुसऱ्या मिनिटाला बलात्कार करणाऱ्या माणसाला माझ्या छत्रपती शिवाजी राजाने 2 पाय आणि 2 हात कलम करण्याची शिक्षा दिली. अशी जर एखादी शिक्षा या हरामखोरांना दिली ना
तर पुन्हा आमच्या माय मावल्यांकडे पाहण्याची हिंमत सुद्धा या नालायकांची होणार नाही, अशी शिक्षा दिली पाहिजे. काय अपराध आहे त्या पोरीचा, काय अपराध आहे त्या एवढ्या एवढ्या लेकराचा. अरे माणूस की माणसामध्ये शिल्लकच राहिली नाही. बीडमध्ये प्रकरण घडलेलं तुम्ही पाहिलं. संतोष देशमुख नावाच्या एका इसमाला मारलं. राजकारण हा माझा प्रश्नच नाही, पण माणूस की सांगायची. किती मारावं, कसं मारावं, एवढं मारून त्याच्यावरती जिवंतपणे त्याला रॉडनी मारावं, लोखंडाच्या गजांनी मारावं, एवढं मारून जिवंतपणे त्याच्या तोंडावरती लघवी करावी, त्याचा व्हिडिओ काढावा, त्याचा व्हिडिओ कॉल करावा. अहो कुठं गेली माणुसकी महाराज, कुठं गेली माणुसकी. या माणुसकीला जगलं पाहिजे, माणुसकीला जागलं पाहिजे. हे राक्षसांच्या अवलदी आहे. म्हणून त्या कवीने विचारपूर्वक म्हटलं, माणसांची गर्दी भरपूर दिसते पण माणुसकी मात्र शिल्लक राहिली नाही. ही माणुसकी आपल्याला आई बापाच्या ठिकाणी पहिली जागृत करावं लागेल, तेव्हा समाजाच्या ठिकाणी दिसेल. आई आमची आई आहे, बाप आमचा बाप आहे. आईने मला जन्म दिला, बापाने मला वाढवलं, हा उपकार त्यांचा धरला पाहिजे. आणि तो उपकार धरून जो माणूस जगतो तो समाजात कधीच चुकीचं वागू शकत नाही. लक्षात ठेवा, हा संस्काराचा भाग आहे. आणि हे संस्कार आम्हाला आमची संस्कृती देते. विठाला विठाला आमची संस्कृती आम्हाला संस्कार देते. आईला आई म्हटलं पाहिजे, बापाला बाप म्हटलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात, आई तुझे किती उपकार आहेत. 9 महिन्याने 9 दिवसाने, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी, केले कृतार्थ जन्म देवोनी. देवोनी थोरला संसार आई ग, थोर तुझे उपकार. आई ग, थोर तुझे उपकार. आई तुझे अनंत उपकार आहे माझ्यावरती. तुम्हाला जन्म दिला तर हाताच्या फोडासारखं वाढवलं. माय तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहे. आता सहज पोरं उभा राहतात बापाच्या समोर आईच्या. काय केलं तुम्ही माझ्यासाठी. म्हातारे तो काय केलं माझ्यासाठी, म्हातारे तो काय केलं माझ्यासाठी. सहज उभं राहून म्हणतात आई बापाला. एक गोष्ट ऐका माझी, हात जोडून पाया पडून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आईला आणि बापाला हा प्रश्न विचारायचा नसतो. कारण ऐका, जसं प्रपंच करताना प्रकाश बाबा, प्रपंच करताना आम्ही सगळा हिशोब लिहून ठेवतो. दिवाळीला किती खर्च झाला, लग्नाला किती खर्च झाला, श्राद्धाला किती खर्च झाला, मागच्या महिन्यात किराण्याला किती खर्च झाला, या महिन्यात कपड्यांना किती खर्च झाला. असा हिशोब जसा माणूस प्रपंचाचा लिहितो ना, तसा लेकरासाठी काय काय करतो याचा कधीच हिशोब लिहित नाही. हा त्या आई बापाचा गुण आहे. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली कुर्बानी वाळवुनी जगाची केला निराशेचा धनी. करी वागवली वारे खाती. आमाप कष्ट करतो तो बाप, बाप करी जोडी लेकुराचे ओढ. त्याच्यासाठी काय नाही करत, काय नाही करत आई. आईला विचारल्यानंतर आई सांगू शकत नाही काय केलं म्हातारे तो माझ्यासाठी. म्हातारी सांगू शकत नाही, भाऊ तू लहान होता ना, एकाच भाकरीचं पीठ होतं डब्यामध्ये रे राजा. अर्धी गरम गरम एक भाकर बनवली होती, अर्धी तुझ्या डब्यात घातली होती. अर्धी खाऊन मला शेतात कामाला जायचं होतं सोन्या. पण तू शाळेतून आल्यानंतर पुन्हा तुला भूक लागेल आणि तू टोपलं उचकशील, भाकर सापडायची नाही ना, म्हणून ती अर्धी भाकर तशीच कापडामध्ये गुंडळून तू यासाठी ठेवली होती. आणि पोटभर पाणी पिऊन मी शेतात दिवसभर काम केलं होतं. ही आई सांगत नाही ना, हा तिचा गुण आहे. बाप सांगत नाही. 5च रुपयाला टोपी भेटत होती रे राजा, 5 रुपयाला टोपी भेटत होती डोक्यावरती घालायची. पण 5 रुपयाची टोपी नवी घेऊन 5 रुपये खर्च करण्याची माझी इच्छा झाली नाही. कमून महापोरग शिकतं. तीच 5 रुपयाची टोपी 2 ठिकाणी फाटलेली शिवून तिला स्वच्छ धुवून मी घालत होतो. आणि 5 रुपयाची टोपी मी स्वतःसाठी घेतली नाही, पण 5 लाख रुपये तुझ्या कॉलेजसाठी मागितले ना, त्यावेळी सावकाराच्या पाटल्याच्या उंबऱ्यावरती जाऊन हातापाया पडून 5 लाख रुपये आणले ना. ते बाप कधीच लेकराला सांगत नाही ना, हा त्या बापाचा गुन्हा आहे. त्यांनी सांगितलं पाहिजे तो यासाठी मी काय केलं, त्यांनी सांगितलं पाहिजे मी तो यासाठी काय केलं पाहिजे. काय करतो हे सांगत नाहीत. आणि म्हणून आयुष्यभर माईबापाची एकच इच्छा आहे, बाबा लहान होता लहान, रात्रात झोपायचं नाही ना,
अंथरून ओलं करायचा तर आम्ही याची रात्र झालो. बाबा याला चावत नव्हतं, तोंडात दात नव्हते ना, दात नव्हते तेव्हा आम्ही याच्यासाठी अन्न झालो. बाबा एवढंच काय, रांगायला लागला तर याच्यासाठी आम्ही खेळण्यात झालो. बाबा याच्या पुढे शाळेत जायला लागला तर याच्या हाताखाली आम्ही नोकर झालो, नोकर. बाबा काय सांगावं, कॉलेजला जायला लागला, मला हीच गाडी पाहिजे, मला हेच कॉलेज पाहिजे, हट्ट धरायला लागला. परिस्थिती नव्हती बाबा, पण लेकरासाठी आम्ही कर्जबाजारी सुद्धा झालो. एवढंच काय सांगू बाबा, शिकून मोठा झाला, नोकरीला लागला, लग्न करून द्यायचं ठरलं. लग्न झालं पोराचं तर सुनाचा आणि पोराचा संसार चांगला व्हावा म्हणून आयुष्यभर कष्ट केलेले मायबाप आम्ही त्याच्या समोर मुके झालो, मुके. काय सांगू, नातू झाला तर नातवाबरोबर खेळता यावं ना, खेळता यावं म्हणून 80व्या वर्षी आता काठी धरून गुडघे धरून चालावं लागतं राजा. पण बाबा काय सांगू, नातवाबरोबर खेळता यावं म्हणून आम्ही 80च्या वयामध्ये सुद्धा घोडा घोडा झालो. आता बाबा एकच इच्छा आहे, मरणाच्या तोंडाला या लेकराने आमच्या आंधळ्याची काठी व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही. काय अपेक्षा आहे? चतकूर भाकरीची अपेक्षा आणि सांभाळण्याची अपेक्षा करणाऱ्या मायबापाची आम्ही जर शेवटच्या क्षणाला हालहाल करत असू तर काय उपयोग आहे? अर्थ नाही या जगनाला, अर्थ नाही या कामाला. नाही आम्ही आई बापाचे हाल करतो आणि तिकडे मारी महाराज आले का, बाबा आले बाबा आले बाबा आले. बाबाला काय करतो? जिनके बाप को रोटी न देवे बाप मरे पछतइयो रामा, बाप मरे पछतइयो. जीवने बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतइयो रामा, बाप मरे पछतइयो. मुट्ठी भर चावल सतिर भर फेंकी, बाप को गोरा बनायो. अडानी दुनिया भजन बिना कैसी करियो, अडानी दुनिया भजन बिना कैसी करियो. क्या बात आहे. अरे आई बापाचे जिवंतपणी सेवा नाही आणि मग नंतरच काय मजा आहे. मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला, उगाच तान नको देऊ घशाला. मी तुझ्यासाठी प्राण त्यागिले, मी तुझ्यासाठी प्राण त्यागिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन त्यागिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. काय उपयोग आहे? असतानाची सेवा नसेल आणि गेल्यानंतरचा ओहपोह काय कामाचा नसतो. लक्षात ठेवा, माईबापाची ज्यांनी सेवा केली त्याला आयुष्यभर दुसरीकडे कुठे जाण्याची गरज पडत नाही. नारदाच्या गादीवरून सत्य बोलतो, ज्याच्या घरात आई बापाचा सन्मान आहे त्याला आयुष्यभर कोणापुढे जावं लागत नाही. एक गोष्ट माझी आयुष्यभर लक्षात ठेवा, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. नाही तुम्हाला एखाद्या देवाचं दर्शन घेता आलं तर घेऊ नका, नाही तीर्थाला जाता आलं तर जाऊ नका, नाही कुणा संताकडे जाता आलं तर जाऊ नका, नाही तुम्हाला माळ जपता आली तर जपू नका, नाही तुम्हाला देव पूजता आले तर पूजू नका, नाही तुम्हाला गंध लावता आला तर गंध लावू नका, नाही माळ घालता आली तर घालूच नका, पण घरातल्या मायबापाची सेवा केल्यावर मरू नका. सबसी बड़ी पूजा है बाबा जय हो बाबा. माता पिता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति, चाहे न गिरत तुझा श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. हा महत्वाचं आहे. एक सेवा महत्वाची आईची वडिलाची, ती सेवा करा. जे हात तुमच्या आईची वडिलाची सेवा करतील ऐका मायबापांनो, म्हातारा घरात थुंकत असेल तर हाताने साफ करा. म्हाताऱ्याला म्हणू नका डंगऱ्या बाहेर मारता येत नाही का तुला. म्हातारी घरात घाण करत असेल तर या 2 हाताने स्वच्छ करा घर. आईला म्हणू नका डंगरे तुला बाहेर मारता येत नाही का. ऐका बरं का माझं, ऐका मी महत्वाचं सांगतो.
आई घरात घाण करत असेल तर तिला म्हणा आई तुझं घर आहे, कुठं घाण करायची कर, मी साफ करेल, मी तुझा पोरगा आहे. कारण मी पण तुझ्या ताटासमोर घाण केली होती, तू जेवता जेवता तर आई तुला किळस नव्हती आली, तू ताट बाजूला करून स्वच्छ केलं होतं, मला झापड सुद्धा मारली नव्हती माय, माझ्या लक्षात आहे. पण तू कुठं घाण कर, मी करील साफ, मी तुझा पोरगा आहे. बापाला म्हणा बाबा आयुष्यभर तुम्ही पायात चप्पल घातली नाही, केवढे मोठे काटे तुमच्या पायात तुटले असतील, तरी तुम्ही तुमचा स्वतःचा विचार केला नाही, माझा विचार केला. बाबा कुठेही घरात घाण करा, मी स्वच्छ करील, मी तुमचा पोरगा आहे. म्हणून पहा, करून पहा. मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून शपथ घेऊन सांगतो दादा हो, जे हात तुमच्या आईची घाण स्वच्छ करतील, जे हात तुमचे बाबाची वडिलाची बापाची घाण स्वच्छ करतील ना, ते हात पुन्हा जगासमोर कधीच पसरावे लागणार नाही. हे आई बापाचे आशीर्वाद असतील. एवढी कृपा करून जातील ना, तर पुन्हा कधीच कुणासमोरच जाण्याची गरज पडणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी केली व आई वडील जोपर्यंत होते तोपर्यंत मी सेवाच केली. त्यांची सेवा करून त्यांचा संस्कार घेऊन पुढे चाललो. होते तोपर्यंत त्यांची सेवा केली आणि ते गेल्यानंतर पिंड पदावरी दिला पुले करी माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. आईच्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण झालो आणि ऋणातून उत्तीर्ण होऊन त्यांचा संस्कार भजनाचा पुढे घेऊन चाललो. माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ती भगवंताच्या सेवेचं ऋण, भगवंताच्या सेवेचा संस्कार घेऊन मी जसा पुढे चाललो, त्या भजनातून मला जे मिळालं ना, ते जगासमोर मी अनुभवातून मांडतो. आणि म्हणून तुम्हाला आग्रह करतो तर काय करा, देव आपलासा करा. अभुला तो एक देव करुणी घ्यावा. अभुला तो एक देव करुणी घ्यावा. एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुख नव्हे. तेने बिना जीवा सुख नव्हे. फिरती माई गे दुखाची जनिती फिरती माई गे दुखाची जनिती 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा. इतकं सुंदर आणि इतकं तालात जर सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा, तर सगळ्यांनी करून घेतलाच पाहिजे. इतकं गोड सांगण्याची पद्धत आहे. वा प्रकाशजी महाराज. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो. हे सुखाची अपेक्षा आहे तुम्हाला, मला अपेक्षा आहे. काय सांगावं, सुखासाठीच पळपळ चालली. मलाही अपेक्षा आहे, तुम्हालाही अपेक्षा आहे. पण सुखाचा मार्ग संत सांगतात तो आपण घेत नाही. ते सांगतात की देव आपला करा. आपल्याला प्रपंच सुटत नाही. प्रपंच सुटतो काय, कोणाला सुटत नाही. पार म्हातारं मारायला टेकलं, बाजीवर पडेल, बाजीवर. त्याला जरी म्हणलं चालता का भजनाला, माळ जपता का, ते म्हणतं बाबा काय माळ जपितो आणि काय भजन करतो, काट धडायचे आहेत का. मी जर माळ जपीत बसलो तर सगळं रस्त्यावर यायला बसलं, उपशी मरतील हे. यांचं काय सांगतो तुला, काय झालं काय. तू आता क्वाटवर पाळला ना बाबा, तू करू दे पोराला द्यायचं. पाहतील त्यांच्या परीनं, करतील प्रपंच, नाही तर राहतील तसे. तुम्ही कमून डोक्याला ताण करून घेता. म्हातारं म्हणतं काय करतो भाऊ, तसं बसून चालन का. मी जर लक्ष दिलं नाही तर उपशी मरतील हे. उपशी मरतील हे. अक्षरशः दुधाच्या गाड्या निघून गेल्या का मग किटल्या घेऊन बोंबलं ते. यांच्या बापाने ठेवला का प्रपंच. अरे बाबा पण तू बाजीवर पडेल ना, तो काय. म्हातारं म्हणतं मी जरी बाजीवर आहे तरी सुद्धा मायामुळं मी आहे म्हणून चाललंय. आता तुला काय सांगावं, मी आहे म्हणून चटणी भाकरी खाते दे, नाही तर उपाशी राहते. म्हातारं मरायच्या तोंडाला प्रपंच सुटत नाही. म्हातारीला चिरून पहा, नाही तर तुम्ही चला म्हातारीकडे, म्हणजे बसून राहा जागेवरच, म्हातारीकडे चला. म्हातारीलीच्या आई काय चाललं. म्हातारी म्हणती बरं आहे भाऊ, हायतोवर जगायचं. अरे पण काय झालं तुला, 4 सुना आहे तो हाताखाली, काय झालं तुला, जगायचं चांगलं म्हण ना. म्हातारी म्हणते काय चांगलं म्हणतो, मग 4 सुना आहेत, मग आता त्यांना आथरीतो का पांघरीतो, काय करतो त्यांना. नाही अरे पण मग झालं काय, तुला झालं काय सुना. म्हणे भाऊ मग 4 सुना आहे, मस्त वाटलं होतं सुना आल्यानंतर प्रपंच चांगला होईल, सुखानी होईल, हातात येईल सगळं. पण कायचं काय भाऊ, तुला सांगते जसं यांना करून आणलं तशा उचनाक करून चालत भाऊ. कोणी कोणा संग बोलत नाही, जे ते ज्याच्या त्याच्या खोल्याने घुसू घुसू बसत, कोणी पाहत नाही. मग तरी कुठे कोण कुठे काय करतो यांना. अरे मग तू नवऱ्याला सांग ना, त्यांच्या पोराला सांग ना, तो सांगाल ना समजून. तो त्याला तरी काय सांगतो, तो पक्का बैल झाला ना काय त्याला. मग तरी त्यांचं नसन ऐकत तर सासऱ्याला सांग. मग तरी म्हणते त्याला काय सांगतो,
त्याला आयुष्यभर मॅच जमू दिलं नाही, सुना कधी जमू द्यायच्या पा गंमत आहे. नसन तुमचं ऐकत तर म्हातारी तिकडे सांग येईन वैला फोन कर. म्हातारी म्हणते तिला तरी काय सांगतो, गोडी तर शिमे का नाही तशी तुम्हीच म्हणा भाऊ, मला नका घेऊ मध्ये पुढचं. सगळे सारखे, काय कोणाला सांगून उपयोग आहे, काय कोणाला सांगून उपयोग नाही. पण हे बघ, हे आज माझ्या मारत असतील, म्हातारी काय म्हणते, या आज माझ्या मारत असतील राजा, पण तुला काय सांगू, माझ्यामुळं काय केलं तो. म्हातारी म्हणती भाऊ, या दादा बाबांनी जेव्हा मला लग्न करून आणलं होतं, तुम्ही नाही बरं का. म्हातारी म्हणती त्या दादा बाबांनी जेव्हा मला लग्न करून आणलं म्हातारीनी, तेव्हा यांच्याकडे काय होतं, काही नव्हतं भाऊ. चिमणी कुकून गेली तर दाना नव्हता रे, एक जुन्या काळातली म्हण आहे. यांच्याकडे काय होतं, खगारा खाचत होता, नगारा वाचत होता, काय नव्हतं. मग काय केलं तो. म्हातारी म्हणते भाऊ, मी आले आणि माझ्या पैलक्ष्मी आली आणि यांचं कल्याण झालं. म्हातारी म्हणती हे म्हातारं म्हणतं माझ्यामुळं चटणी भाकरी खातात. आता या दोघांनी मिळून ज्याच्यासाठी आयुष्य घातलं त्याला एकदा विचारू, त्याला विचारा, का रे भाऊ कमून म्हातारीला तळतळायला लावलं, कमून म्हाताऱ्याला तळतळायला लावलं. अरे चांगलं बोलत जा, त्याने आयुष्य खर्च घातलं तुमच्यासाठी, का कमून असं करता. पोरगं म्हणतं काय झालं, नाही अरे पण असं नाही वागू, जाऊ दे त्यांना तळतळायला नाही लावू. नाही काय म्हणलं काय तुम्हाला आमचं म्हातारं, काय नाही होते म्हणत होतं माझ्यामुळे चटणी भाकरी खातात बाई, नाही तर उपाशी राहतील. पोरगं म्हणतं बरोबर आहे ना, मग त्याच्यामुळेच चटणी भाकरी खाऊन राहिलो आम्ही बाबा. त्याला मरू द्या, जर नाही रोज गुलाबजामू खाली तर कायला, आपल्या मरणाची वाट पाहून राहिले. आयुष्यभर ज्याच्यासाठी आयुष्य वेचलं ना माय बापांनो, तो शेवटच्या क्षणाला हेच म्हणेल, हेच उत्तर त्याचं असेल. मग त्याच्यासाठी जगण्यापेक्षा एक विशिष्ट वेळेमध्ये प्रपंच सोडा ना, आपुला तो एक वेदशास्त्रे पुराणे हाका मारीतिलो, वेदशास्त्र पुराणे हाका मारीतिलो का. गाफील असताना कळतील धोका, गाफील असताना काळ येईल धोका. वेद होय बाबा, काळ लागला बाबा, प्रपंच गुंतून पाय बुडत बाबा, बुडत बाबा, बुडत बाबा. टाळी टाळी. सावध होई बापा, महाराजांनी सावध केलं. सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. देवाला आपलंच करा, देव आपला करा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे तरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, पुत्र जन. सावध केलं, उठवलं. पण एवढं संतांनी आम्हाला सावध करून जागृत करून भगवंताच्या भजनाला लागायला सांगितलं. प्रपंचापासून थोडीशी निवृत्ती घ्यायला सांगितली, जशी राजा दशरथाने घेतली. महत्वाचं बोलतो, फार बोलत नाही. रामायणामध्ये राजा दशरथाने एक केस कानाच्या जवळ पांढरा पाहिला, श्रवण श्रमीप भयश्रित केसा. ओ श्रवण समीप केसा, मनहू जरठीपणे आज उपदेजा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. नुप चुप राजी राम कह देऊ, जीवन जन्म लाऊ किनले. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. खूप गोड आहे रामायण. रामायण सांगतं की श्रवण समीप भये श्रित केसा, मन अस जर उठ उपदेशा. मनाला उपदेश झाला की केस पांढरा झाला राजा, तुला राज्याचा त्याग करावा लागेल आणि वनात निघावं लागेल भजनाला.
राजा दशरथाने दुसऱ्या मिनिटाला रामाला बोलवलं, रामा उद्या तुझा राज्याभिषेक आणि मी उद्या वनाला निघणार. एक केस पांढरा पाहिला, एक. ऐकू राहिले का तुम्ही खालचे? किती किती बोला ना, किती? एक नाही राहिला आपला, एक. काळा म्हणतो मी, काळा. एक नाही राहिला, एक. कितीही चांगल्या नाव्याकडे जाऊन काळे केस केले तरी एक दोन पांढरे राहतेच. श्याम केस शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती. 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 सावधान 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 सावधान. एक केस, एक सुद्धा नाही राहिला. आणि एक राहिला नाही, त्यांचं एकच झाला तरी त्यांनी प्रपंचाचा त्याग केला. इतकं माणसाने सावध असलं पाहिजे. अरे किती सावध असावं, किती सावध असलं पाहिजे. नाही आपल्याला भगवंताच्या भजनाने भगवंताच्या चरणापर्यंत जाता आलं तर कमीत कमी परोपकाराच्या त्या पराकाष्ठेला जाऊन पोहोचलं पाहिजे की माणसाचं कुठेही जय जयकार होऊ देत, माणसाने आपोआप अंतकरणापासून जय म्हटलं पाहिजे. जसं की छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्हाला जय म्हणायला म्हटलं होतं मी, म्हटलं होतं का जय म्हणा? मग कमून उद्योग केला म्हणाने तुम्ही? तुम्ही म्हणता बाबा तू सांगायची काय गरज? नाही नाही, तू सांगायची काय गरज आहे? आमच्या राजाचं नाव आल्यानंतर आपसुक मनातून जय निघतं. याला म्हणतात वाई भूमंडळा माझी किरीती. याई भूमंडळा माझी किरीती. वैकुंठी सोहळा वैकुंठी सोहळा याई भूमंडळा माझी केली. याई भूमंडळा माझी केली. कीर्ती म्हणतात याला. कीर्ती शिल्लक राहणं म्हणतात याला. याला परोपकाराची पराकाष्ठा म्हणतात. नाही तर 16व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही सगळेच होतो, आमचे वंशज होते, तुमचे आमचे वंशज होते, माणसं भरपूर होते. पण चार बाजूने मुघली सल्तनती आपल्या मानेवरती थया नाचत असताना स्वराज्याचं स्वप्न पाहणारे फक्त छत्रपती शिवाजीराजे होते. दुसरं कोणी नव्हतं. मग कुणाला जमणार नव्हतं का? जमायला जमलं असतं हो, जमायला जमलं असतं, पण संस्कार तसे पाहिजे ना जिजाऊचे. संस्कार तसे जिजाऊचे पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे कशाला म्हणतात? 16व्या शतकामध्ये चार बाजूला तुमच्या आमच्या मुघली सल्तनती आमच्या मानेवरती थया नाचतात ते. आणि त्या मानेवरती नाचणाऱ्या सल्तनती, त्या मुघली सल्तनती, ते तख्त आपल्या मानेवरती नाचत असताना आपल्या आया बहिणींची आबरू लुटते. आणि ही सगळं पाहत असताना छत्रपतीचं हृदय कापून उठतं, जिजाऊचं हृदय कापून उठतं. आणि हृदय कापून उठून असा पुत्र जन्माला घालते. पुत्र होई ऐसा देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. असा राजा जन्माला घालते, जो राजा जन्माला आल्यानंतर 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करतो, 12 बलुतेदारांना एकत्र करतो, सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं स्वप्न दाखवतो, स्वराज्याचं स्वप्न पाहतो. 16व्या वर्षामध्ये रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करतो. आणि तो छत्रपती स्वराज्य निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करतो. आणि तो वाटचाल करत असताना मुघली तख्तांना ते सहन होत नाही. विजापूरच्या दरबारामध्ये अली आदिलशहाची आई दरबार भरवते. कोण आहे हा शिवा? कोण आहे हा शिवा? हा शिवा कोण आहे? याला जिवंत किंवा मुर्दा माझ्या समोर पकडून आणा, याला माझ्या समोर पकडून आणा, याला ठेवायचं नाही. आता ही मराठ्यांचं तख्त वाढलं नाही पाहिजे, संपलं पाहिजे, म्हणून प्रयत्न करायला सुरुवात होते. ऐका ऐका मायबापांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी स्वराज्याच्या दिशेने आता आपली वाटचाल सुरू झाली. पण ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न हजारांचा होता. आणि विजापूरवरून खान छत्रपती शिवाजीराजाला मारण्यासाठी निघतो. खूप सुंदर प्रसंग आहे. घनाघनाने घाव घातले, घना घनाने गाव घातले. तुळजा पंढरपुरी,
तुळजा पंढरपुरी वागनक्याने 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 खान फाडिला प्रताप दुर्गावरी फाडिला प्रताप दुर्गावरी फाडिला प्रताप दुर्गावरी. विजापूरच्या दिशेने तुळजापूरकडून महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि खानाने महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर तुळजा भवानीचं मंदिर दिसलं, तुळजापूर लागलं. तुळजा भवानीच्या मंदिरासमोर राक्षसासारखा खान उभा राहिला आणि खानाबरोबर ब्राह्मण समाजाचा एक वकील होता जो हिंदू राष्ट्राच्या विरोधात होता आणि तो वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्याचं नाव होतं. कृष्णाजीला विचारलं खानाने, कृष्णाजी क्या है ये, क्या है ये, क्यों लोग यहाँ आते हैं? त्यावेळी कृष्णाजीने सांगितलं, हीच ती तुळजा भवानी आहे, हेच ते तुळजापूरचं मंदिर आहे, हीच ती तुळजा भवानी आहे जिने भवानी नावाची तलवार दिली त्याला आणि तो शिवा त्या तलवारीवरती उडी मारतो, त्या भवानीवरती उडी मारतो, हिच्या आशीर्वादाने स्वराज्याचं स्वप्न पाहतो. असं म्हटल्यानंतर खानाला राग आला, रक्त उतरलं डोळ्यामध्ये आणि खानाने तलवारीने तुळजा भवानीवरती घाव घातला. तुळजा भवानीवरती घाव घातला. वाऱ्यासारखी बातमी पसरली, स्वराज्यभर महाराष्ट्रभर बातमी पसरली. पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणावरती आता येऊन नतमस्तक वारकरी टेकवतो, महाराष्ट्र टेकवतो. खानाने पंढरपूरच्या पांडुरंगावरती तलवार चालवली होती. राजाच्या कानावरती बातमी पोहोचली होती आणि राजाच्या कानावरती बातमी पोहोचल्यानंतर अंतकरण भरून आलं होतं. माझी तुळजा भवानी फोडली, माझा देव फोडला, माझा पांडुरंग फोडला. अरे जर तुळजा भवानीवरती खान घाव घालत असेल तर खान आता जिवंत राहता कामा नाही. पण राजा रडत होते. आई जगदंबा तुळजा भवानीवरती घातलेला घाव राजाच्या डोळ्यामध्ये पाणी घेऊन आला होता, अश्रू घेऊन आला होता. त्याच तुळजा भवानी छत्रपतींना आता स्वप्नात येऊन सांगितलं होतं, राज घाबरू नका, राज खानाला भेटण्यासाठी बोलवा, त्याच्याशिवाय हे वादळ संपायचं नाही. आणि मग ठरलं होतं. आता राजाने खानाला निरोप पाठवला होता. खानाला निरोप पाठवला होता की प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती तुम्हाला शरण येणार. छत्रपती शरण येणार म्हटल्यावर काय खानाला आनंद झाला. खानाला असं वाटलं, राजा मला शरण आला, शिवाजी मला शरण आला, आता शिवाला मारतो, आता शिवाला घेऊन जातो. खान निघाला होता आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यासाठी इकडे सुंदर अशी तयारी केली होती. कुणासाठी केलं? कुणासाठी केलं? स्वतःसाठी नाही. ऐका, राज्य मिळवण्यासाठी प्राण घेणारे राजे भरपूर पाहिले असतील, पण स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वतःचा प्राण देणारा जगाच्या पाठीवरती एक राजा झालं, त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. हो, आणि म्हणून महाराज म्हणतात, जीवन जगणं फक्त गरजेचं नाही, ते उत्तम जगणं गरजेचं आहे. उत्तम चिवरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, जगामध्ये राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामात, हो राहिला त्या कीर्ती जगामात, हो जगामात. स्वराज्यासाठी गेले आणि स्वराज्यासाठी मेले म्हणून तुमच्या आमच्या आजही लक्षात आहे. आठवण येते क्षणाक्षणाला, भगवा झेंडा दिसल्यावर, जात धर्मना पंथ पाहिला, जगला राजा माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या इच्छा आमुची आहे तुमच्या चरणावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. जसे छत्रपती आम्हाला आठवतात तसं इथं बसल्यापैकी माझं सगळ्यांना विचारणं आहे, कुणाकुणाला आपला पंजा, खापर पंजा, ढवपर पंजा, आपर पंजा आठवतो? मग जाऊ तुम्हाला आठवायचं सोडून द्या, तुम्हाला नावं तरी माहिती आहे की त्याची आहेत काय? पण ते होते म्हणून तरी मान्य आहे का तुम्हाला का नाही? होते ना, पंजोबा, खापर पंजोबा, ढोपर पंजोबा, आपर पंजोबा होते, मान्य आहेत ना? होते, त्यांच्यामुळेच आपण आहे.
पण आमच्या ध्यानात नाही, लक्षात नाही. पण 450 वर्षापूर्वी झालेल्या माझ्या छत्रपती शिवाजी राजाला आपण आजही विसरत नाही. याला म्हणतात कीर्तिरूपी शिल्लक राहणं. याला म्हणतात कीर्तिरूपी शिल्लक राहणं. म्हणून तर जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात, या मृत्यू लोकात देव आपलासा करायचा म्हणजे काय? देव आपलासा तर करायचाच करायचा आहे. या जगामध्ये कोण कुणाच्या कामाला येणार नाही. एरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. म्हणून उरायचंय तर कसं उरायचंय? अत्यंत छत्रपती शिवाजी राजासारखं उरायचंय. उरायचंय तर कसं उरायचंय? तुकोबरायासारखं उरायचंय. उरायचंय तर उरायचंय शाहू महाराजांसारखं उरायचंय. उरायचं तर कर्मवीर भाऊराव पाटलांसारखं उरायचंय. उरायचंय आम्हाला महाराणा प्रतापांसारखं उरायचंय. उरायचंय आम्हाला शाहू फुले आंबेडकरांसारखं उरायचंय. उरायचंय आम्हाला या मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या शूरवीर सैनिकांसारखं उरायचंय. अशी कीर्ती करून मारायचंय की जगाने आम्हाला आठवून रडलं पाहिजे शेवटच्या चरणामध्ये. तुका तुका म्हणे माझे एका तुका म्हणे एका मरणाची सरे तुका म्हणे एका मरणाची सरे तुका म्हणे एका मरणाची सरे तुका म्हणे एका मरणाची हो उत्तमाची गुरे कीर्ती मागे उत्तमाची गुरे कीर्ती मागे हेरती माई के दुःखाची जनिती हेरती माई के दुःखाची जनिती नाही आधी आधी अवसार नाही आधी आधी अवसार हेरती माई दुःखाची जनिती हेरती माई दुःखाची जनिती दुःखाची जनिती असं ओरायचंय सुरेश भाऊ. तू का म्हणे एका मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. गेल्यानंतर समाजाने लक्षात ठेवावं असं उरायचंय. आणि दोन पद्धतीचे कीर्ती राहतात रमेश भाऊ. एक चांगली राहते आणि एक वाईट राहते. एक माणूस होता गावामध्ये, त्यांनी साऱ्या गावाला त्रास दिला. बाबा इतका त्रास दिला, इतका त्रास दिला का आयुष्यभर त्यांनी गावाचं टिपण बसू दिलं नाही. भाऊ भाऊ एकत्र ठेवले नाही, जावा जावा एकत्र ठेवले नाही, सासू सुना एकत्र ठेवले नाही, प्रपंच एकत्र ठेवले नाही. सगळा गोधळाच्या मादाळा करून दिला गावात. साऱ्या गावाचा तमाशा. त्याला तेवढंच काम, सकाळी उठलं का वाटेवर येऊन बसायचं, याचे भांडणं लावून दे, त्याचे भांडणं लावून दे, त्याचे भांडणं लावून दे, एवढंच काम करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. गावाला त्रास दिला. आणि ते असं मारायला टेकलं. आणि ते असे कीर्तन ऐकून ऐकून त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला असं वाटलं बा आपणही मरणारच बरं का माऊली. त्याला वाटलं आपणही मरणारच अमोल दादा. आणि मग त्याने सारं गाव एकत्र केलं. गाव चालवणारे शानेश्वर ते माणसं जमवले, पंच लोक बसवले. आणि त्या सगळ्यांच्या समोर रडायला लागला. त्यांना माई लई मोठी चूक झाली. म्हणे काय झालं? म्हणे मी आयुष्यभर गावाला त्रास दिला, ही सगळ्यात मोठी चूक झाली. शेवट किती दिवस राहायचंय माणसाला, मरायचंच आहे. पण माझ्याकडून खूप त्रास झाला गावाला, मला पश्चाताप झाला. गावकऱ्याला वाटलं कुठून दिवस उगावला बा, आणि आयुष्यभर गावाला त्रास द्यायले ना, आज कुशाल पण राहिला, मला माफ करा, माझी चूक झाली. गावकर म्हणे नेमकं झालं काय? ते म्हणे मला लय मोठा पश्चाताप झाला, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. म्हणे काय? पण काय झालं काय? म्हणे मी गावाला त्रास दिला, हीच सगळ्यात मोठी चूक झाली, मला प्रायचित्त करायचंय. आता गाव चालवणारे शानेश्वर ते माणसं ते म्हटले की नेमकं काय करायचंय, तुझी काय इच्छा आहे प्रायचित्त? तो म्हटली माझी मृत्यू पश्चात एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. म्हणे काय इच्छा आहे? म्हणे मी मेल्यानंतर मला खांद्यावरती नेऊ नका म्हणे. मग गावकरी म्हणे तुला काही बग्गी बिग्गी करायची का, घोड्याचं रथ करायचं तुला, काय करायचं? तो म्हणे तसं नाही, माहिती लायकी सुद्धा नाही म्हणे. पण मी गेल्यानंतर मला खांद्यावर नेऊ नका, मी खांद्यावर न्यायची सुद्धा लायकीचं नाही. माझ्या पायाला चरड बांधा आणि मला वडीत न्या, त्याच्याशिवाय महाप्रायचित्त व्हायचं नाही. आता मला सांगा, गाव चालवणारे शानेश्वर ते माणसं ते असं करतील का? ते म्हणले मूर्खासारखं बोलू नको, बावळटवाने बोलतो काही, पण तुला अकलीचं भाग नाही. झालं गावाला त्रास दिला, झालं जाऊ दे मोर दे सोडून. तुला पश्चाताप झाला ना, दे सोडून. पश्चातापासारखं प्रायचित्त दुसरं कुठलंच नाही. झालं तुला पश्चाताप, दे सोडून. आजपर्यंत त्रास दिला, इथून पुढचं आयुष्य सरळ जग, चांगलं जग, त्रास देऊ नको कोणाला, हेच पश्चातापाचं प्रायचित्त. याच्यापेक्षा काय पाहिजे दुसरं? जाऊ दे, दे सोडून. असं करता येणार नाही, हे मूर्खपणाचं लक्षण आहे.
तो म्हटलं नाही तुम्हाला तसंच करावं लागेल राव म्हणे. म्हणे कसं काय? म्हणे तसंच करावं लागेल मा तसशिवाय माझं प्रायश्चित्त व्हायचं नाही. अरे पण म्हणे तसं करू तर येणार नाही. म्हणे मग तुम्ही जर तसं केलं नाही तर मा आत्मा मुक्त व्हायचं नाही. आता बरं तमाशा आहे का? तो म्हणे तसं केलं नाही तर मग आत्मा मुक्त व्हायचं नाही. आता गावकरी म्हणे भाऊ याचा आत्मा जर मुक्त झाला नाही तिने आयुष्यभर गावाला त्रास दिले, पुन्हा याचा आत्मा गावाला त्रास देत बस, त्याच्यापेक्षा याचं मनासारखं होऊन जाऊ द्या. ते गेलं व कर्मधर्म सहयोगाने 12:30ला 5 कमी होते त्याच्यामुळे ते बरोबर गेलं. आणि ते गेल्यानंतर ते सारे गावभर बातमी पसरली. मग त्याला न्यायचा कार्यक्रम ठरला. गावातले सगळे पंच जमले, शानेश्वर ते माणसं जमले, गाव जमलं, सगळे एकत्र झाले. आणि ते म्हणे आता याचा न्यायचा हा राडा आपल्या भोवती आला, याला न्यावं लागेल. आता कसं करायचं? गावकरी म्हणे आता दिवसा ढवळ्या नेऊन नाही चालायचं, थोडा अंधार पडून द्यावं लागेल. आता ते असं वडीत वडीत काय दिवसा ढवळ्या नेऊन चालन का? मग ते गावकऱ्यांनी बरं न्यायचं तर मग सगळं नवं केलं. जाताना माणसाला सगळं नवं राहतं, येताना पण माणसाला सगळं नवं राहतं. म्हणजे जन्म झाल्यावर नवं आणि नेतानी नवं राहतं. मग सगळं नवं केलं. मग नवं म्हणजे काय? पांढरं कपाट, धोतर ते काहीच नाही आणलं त्यांनी. सरट आणलं, सरट नवं. याच्या पायाला सरट बांधलं, नवं सरट आणलं, याच्या पायाला बांधलं. आणि पायाला बांधून बरोबर संध्याकाळ अंधार पडला आणि मग ओढायचा कार्यक्रम चालू केला त्यांनी. ते जसं पालखीला खांदा येतो का आपण, ते असे सगळे कोण सगळे धरले त्यांनी, सगळे ओढीत चालायला लागले. बरं आता ते ओढायचा कार्यक्रम चालू झाला. आता ही इच्छा कोणाची आहे? ती मेलेलीची. पण गावामध्ये त्या वाटेवरती 4-2 सज्जन बसेल होते, म्हणजे त्याचेच भाऊ म्हणायला हरकत नाही. ते सज्जन आहे का तुमच्याकडं? नाही का कळालं तुम्हाला? सज्जन म्हणजे साऱ्या गावाच्या बातम्या त्यांच्याकडे राहतात. बातम्या शोधायला त्यांना कुठं जावं लागत नाही. बातम्यात त्यांना शोधित शोधित त्यांच्या बशी येतात. असे नमुने राहतात 6-5 जण. आणि मग ते त्यांनी पाहिलं हे ओढायचा कार्यक्रम चालू झाला. मग त्याच्यातल्या एक जणांनी असं चांगला हात थरथर कापतो, त्याचा लटलट कापतो, त्याला मोबाईल कळत नाही, पर असं डोळ्यात मोबाईल घातला आणि 100 नंबर दाबला बा त्याने. 100 नंबर कोणाला फोन लावला? पोलिसांना फोन लावला. म्हणे साहेब आमच्या गावात प्रेताची अवहेलना चालू आहे, लवकरात लवकर या. काय पाहून राहिले तुम्ही राव? 2-3 निळ्या गाड्या आल्या मोठ्याल्या मोठ्याल्या पोलिसाच्या. आणि जसं जसं गाव धरलं तसं गाडीत भरलं आणि जेलात नेऊन टाकलं. नाशिक रोड जेल रोडला सारं गाव जेलमध्ये. आता तुम्हाला काय सांगा, कोणी 70 वर्षाचं, कोणी 75 वर्षाचं, कोणी 60 वर्षाचं, कोणी नवीन तरुण, कोणी असे सगळे उमेदीचे, आणि कोणी असे जुने माणसं, जखड माणसं, म्हातारे, गाव चालवणारे लोक सगळे जेलात जाऊन बसले. तुम्हाला काय सांगा, 70, 75, 80 वर्ष वय झालेले म्हातारे तर तोंड बडून घ्यायला लागले. ते म्हणे काय आबुदी आल्या भाऊ आपल्याला, या काय डोक्यात परिणाम झाला आपला, म्हातारपणाला जेल पाहायची येळ आली. कधी कोर्टाची पायरी चढलो नाही, कधी पोलीस स्टेशन नाही, डायरेक्ट जेलात येऊन बसलो. काय तमाशा झाला भाऊ आपल्या भोवती, काय कलंक लागला आपल्या आयुष्याला. तोंड बडून रडायचे म्हातारे. ते तोंड बडून रडता रडता एक पोरग बसलं होतं कोपऱ्याला. ते असे इतकं मोठ्याने हसायला लागलं ना, ते हसायला लागलेलं पाहून ते म्हाताऱ्यांची तळपायच्या आग मस्तकाला गेली. ते म्हातकरं इतकं उपसलं त्याच्यावर. ते म्हणे ए तुला काय अक्कल आहे का? म्हणे का रे दाताड काढून राहिला, जेलात येऊन बसलो घोषाल दाताड काढून राहिला तू? ते म्हणे मला हाय अक्कल, तुमच्याच अकली गाण ठेवले म्हणे. मग तर अजूनच त्याचा पारा सारखला. म्हणे तुला डोकं चालतं का? तू काय बोलतो, तुला कळतं काही? ते म्हणे मी सगळं भानावर मला सारं कळतं म्हणे, तू मलाच उमजाना म्हणे काही. अरे पण मग काय झालं काय, कमून दाताड काढून राहिला, कमून हसतो म्हणे? ते म्हणे अरे तुमचे अजून डोके चालाना, तुमच्या म्हसनी गावऱ्या गेले म्हणे, तुमचे डोके चालाना. अरे त्याने आयुष्यभर गावाला त्रास दिला आणि जाता जाता गाव जेलात टाकून गेलं म्हणे, तरी तुमच्या आकली जागेवर येईन. मग काही माणसांचं जीवन आयुष्यभर त्रास देता देता गेलं आणि मेल्यानंतरही त्यांनी गावाला त्रास होईनच असंच वागले. अरे इतकं चांगलं सुंदर शरीर परमेश्वराने आपल्याला दिलं ते याच्यासाठी नाही. मीराबाईंनी खूप गोड वर्णन केलेलं आहे. सारे गम पद प म ग रे सा नि रे, सारे गम ग रे सा नि रे नी ध नि रे सा, सारे गम पद प पद नि द प पद म प ग म रे ग सारे गम ग रे सा नि रे, सारे गम प म ग रे सा नि रे नी ध नि रे सा. है आँख वो है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो भगवान का
सिमरन किया करे हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, हाथ वो है जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन दिया करे। ऐसी लागी लगन, लागी लगन, लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली 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 हरी गुन गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। राणा ने विष दिया मानो अमृत पिया, ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा सागर में सरिता बहाने लगे, मेरा सागर में सरता बहाने लगे। बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, बैठी संतों के संग रंग मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को रिझाने लगे। वो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। हो गई मगन। आयुष्यभर तिने परमेश्वराचं भजन करत असताना कुठला विचार केला नाही की आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, या देहाचा या शरीराचा आम्ही कुठे उपयोग केला पाहिजे। बर्बरीक नावाचा एक भक्त देवाचा होऊन गेला, हरणाऱ्याच्या मागे उभा राहील, हारे का सहारा म्हणून आता प्रसिद्ध आहे पहा। बर्बरीक नावाचा भक्त देवाचा होऊन गेला, आईचा आशीर्वाद होता बर्बरीक, ज्याच्या मागे तू उभा राहशील तो कधी हरणार नाही असा आशीर्वाद त्याला होता। आणि तो महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने जाऊन उभा राहिला तर देवाने त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि त्याला आशीर्वाद दिला होता, तू हारे का सहारा म्हणून ओळखला जाशील, तुझ्या दारात जो येईल तो मोकळ्या हाताने कधीच जाणार नाही, म्हणून तो प्रसिद्ध आहे। बर्बरीक खाटू श्याम बाबा म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं खाटू श्याम बाबा म्हणून आता विश्वभर कीर्ती आहे। आज प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की खाटू श्याम बाबाच्या चरणावरती जाऊन आपण डोकं टेकावं, कारण ते आपल्या जीवनामध्ये दिशा देण्याचं काम करतात। खूप सुंदर भजन आहे पहा। अंधेरों की नगरी में कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं। ओ शाम आजा, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे, हारे के सहारे
जल्दी आओ ना जल्दी आओ ना जल्दी आओ ना रे रा. बाबा लवकर या, हाक मारणार. असं एकनिष्ठता असली पाहिजे. परमार्थामध्ये सुद्धा ती एकनिष्ठता दिसली पाहिजे. प्रपंचात सुद्धा ती एकनिष्ठता दिसली पाहिजे. जर प्रपंचात ती एकनिष्ठता दिसली तर मुलं संस्कारित होतात. जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात, देवाच्या ठिकाणी एकनिष्ठता ठेवली, देव आपलासा केला, त्याचा परिणाम वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग जगाचा मायबाप घेण्यासाठी आला आणि तो परमात्मा फक्त घेण्यासाठीच नाही आला, तर मला वैकुंठाला घेऊन गेला. याच्यासाठी तुम्ही काय केलं? महाराज सांगतात, फक्त त्याचं भजन केलं. ते 3 अक्षरी भजन. कोणतं? करा माझ्या बरोबर. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा